So welcome to Party Boy Nire. Please clap जोरात द्या प्लेयर्स. तर आता इथे आमच्या निरेकची एंट्री होणार आहे, त्यामुळे ही सर्व तयारी चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता निरेकचे मम्मी पप्पा हे आता येत आहे आणि तसेच निरेक हा बाईकवर बसून येत आहे. त्यामुळं खूप छान अशी एंट्री झालेली आहे आणि खूप छान असं सगळा धूर पसरला आहे आणि त्यातनं एक गाडी घेऊन येत आहे. तर हे खरंच खूप छान दिसत आहे आणि सपोर्टला त्याचे मम्मी पप्पा आहेत त्याच्यापाशी. तर खरंच खूप छान वाटलं हे वाढदिवस निरेकचा पाहून. सगळे पाहुणे वगैरे सगळे खुश होते आणि हे निरेक जरा घाबरला होता सुरुवातीला, कारण की एंट्री होताना सुरुवातीला जरा फुगे वगैरे फोडले होते. तसंच त्यानंतर जे हे धूर निघत होता, अचानक त्या धूरमध्ये इंटर करताना निरेक घाबरला होता. पण ठीक आहे, काय नाही, पहिल्यांदा असल्यामुळे जरासं घाबरला, पण नंतर त्यानं खूप छान असा एन्जॉय केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय त्याचा हा एन्जॉय. तर आता निरेकचा इथं फोटोशूट चालू आहे, त्यामुळं निरेकला अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पोज द्यायला लावलेल्या आहेत इथे. आणि निरेक पण खुश होता, खूप एन्जॉय करत होता बड्डे त्याचा. तसंच बड्डे बॉय इथं तयार आहे केक कापण्यासाठी, तर सेलिब्रेट करण्यासाठी. तर त्याचे मम्मी पप्पा आणि निरेक इथं मस्तपैकी आता केक कापलेला आहे त्यांनी आणि ताईसाहेबांनी ते निरेकला केक चारलेला आहे. तसंच भाऊजी ताईसाहेबांना निरेकला वगैरे केक चारतात आणि बघायला खूप छान वाटलेलं आहे, कारण की खूप छान डेकोरेशन झालं होतं सर्व हॉलमध्ये आणि सगळ्यांना आवडलं. जे काय गेम्स घेतल्या लहान मुलांच्या म्हणा किंवा असं वॉक जो रॅम्प वॉक वगैरे घेतला होता ते पण खूप छान होता. आणि लहान मुलांसाठी जे काही गेम्स घेण्यात आले, तसेच त्यांना जे काही गिफ्ट चॉकलेट म्हणून देण्यात आले, ते पण खूप छान कॉम्बिनेशन होतं. सर्व लहान मुलांना चॉकलेट आवडतातच, त्यामुळं खूप छान वाटलं. हे सगळं जे काय बड्डेचं सेलिब्रेशन होतं ते खूप छान करण्यात आलेलं आहे. त्यानंतर फॅमिली फोटो वगैरे चालू होते, सगळ्यांनी फॅमिली फोटो काढलेले आहेत. तर निरेक बघा आमचा बाईकवर हेल्मेट घालून किती छान दिसतंय. अरे वा, खूप छान. खरंच निरेकनी मस्त पोज दिलेत बरं का. वेगवेगळ्या पोजमध्ये त्याचे फोटो काढण्यात आलेले आहेत. तर हे आहे आमचा परिवार, मी, आमचे आईसाहेब, आमचे ताईसाहेब, स्वाती, प्रफुल्य आणि भाऊजी, निरेक. फक्त जागो नाही आहे ह्याच्यात, कारण की जागोला आम्ही मुंबईला घेऊन गेलो नव्हतो, कारण असं आहे की त्याची एक्झाम चालू होती. त्यामुळे जागो तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठेच दिसणार नाही. त्यानंतर बघा भाई आलेले आहेत, आमच्या भाऊजींचे मोठे भाऊ आणि निरेक, ताई, या सगळ्यांनी मस्त फोटो काढले. नंतर भाई नाचलेले पण आहेत, हे बघा इथं पाहू शकता तुम्ही. माझ्या बहिणींनी खूप एन्जॉय केलेला आहे बड्डे. सगळ्यांना नाचायला लावत होते ते आणि खूप छान नाचतात भाई, काय विषयच नाही. त्यामुळे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा.